हे माहीममधील पुरातन मंदिर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काळात त्यांच्या इच्छेनुसार बनलेलं हे मंदिर कर्मवीर भागोजी कीर यांनी मंदिराची स्थापना केली. गेली अनेक वर्ष म्हणजे गेली 80 वर्ष पूर्वी हे मंदिराची उभारणी केलेली आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे अनेक साधू संत येऊन गेलेले आहेत आणि अशा या मंदिराला पाडण्याचा प्रयत्न जो होत आहे यासाठी एक आम्ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. या मंदिरात आज हे मंदिर पाडू नये म्हणून विश्व हिंदू परिषदेने पुढाकार घेतला आहे आणि त्यासाठी असंख्य हिंदू बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न. हे आपण बघतात आहात हा मंदिराचा मागचा आवार. या मंदिराच्या मागच्या बाजूला त्याच काळी जे औदुंबर, ज्या औदुंबरात साक्षात दत्त महाराजांचा वास असतो, ते औदुंबर जे आपण बघतात आहात, हे औदुंबर मारण्याचा पूर्ण प्रयत्न एक हॉटेल व्यावसायिक यांच्यावर काहीच दिवसापूर्वी गुन्हा दाखल झालेला BSTची मीटर बिल चोरण्या प्रकरणात त्या शेखर शेट्टींनी एका मुसलमानाच्या करवी विषारी औषध घालून, हे बघा बघतात आपण, हे होल आहेत. या होलामध्ये विषारी औषधाचा प्रयोग केला गेला. परंतु दैवी चमत्कार बघा, गोमाता, ज्या गोमातेला आपण सध्या जो विषय चालू आहे गोहत्या, त्या गोमातेच्या गोमूत्रापासून या झाडाचं रक्षण झालेलं आहे. फक्त गोमूत्र टाकल्यामुळे जे विष शेखर शेट्टींनी या झाडात सोडलेलं ते विष पूर्णपणे मेलं आणि या झाडाला, जे सुकलेलं झाड होतं त्याला नवीन हिरवी फांदी फुटली. हे बघा वरती बघा, जे झाड आज हिरवंगार दिसते ते फक्त आणि फक्त गोमूत्रामुळेच. या संदर्भात आम्ही मंदिराचे पुजारी श्री योगेश सारंगोळ यांच्याशी थोडंसं माहिती मिळवली. योगेशजी नमस्कार. आपल्याला कसं कळलं की हे मंदिर, हे जे झाड आहे, या झाडावर जे विषबाधा झाली आणि त्या विष जे प्रयोग केला गेला त्या संदर्भात आपणास कसं कळलं की हे झाडामध्ये आपण गोमूत्र घातल्यामुळे ते विषावर परिणाम करेल? जेणे काही आपल्याला माहिती होतं, पहिल्यापासून माहिती आहे की चांगला खत जे झाडासाठी आपण चांगलं खत वापरतो ते गायचं शेण आणि गायीचं गोमूत्र असतं. तर तेच ध्यानात ठेवून मी गोमूत्र हे एकदा आपण टाकून बघावं म्हणून या होलांमध्ये, ज्यांनी त्या होलामध्ये विष टाकले त्या होलांमध्ये मी गोमूत्र टाकलेलं. त्या गोमूत्रामध्ये, त्या होलामध्ये गोमूत्र टाकल्यानंतर 2 महिन्यानंतर माझा रिझल्ट मिळाला की झाडांना नवीन रोप सुटले खालनं. हेच गोमूत्राची महिमा आहे आणि गोसेवाची महिमा आहे. आपण बघता आहात की गोमूत्रामुळे कसं झाड म्हणजे साक्षात दत्त महाराजांचं नाव घेऊन यांनी जे गोमूत्र सोडलं, वास्तविक गोमूत्र किती परिणामकारक आहे याचा हे एक उत्तम दाखला आपल्यासमोर आम्ही पाठवत आहोत. कृपा करून आपण ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावी ही नम्र विनंती. हे मंदिर वाचवण्यासाठी आज जे काय विश्व हिंदू परिषद प्रयत्न करत आहे त्या प्रयत्नांमध्ये आपल्या सगळ्यांची साथ त्यांना हवी आहे. श्री शंकरजी आयकर, श्री कल्पेश वराडकर, प्रशांत पळ आणि अन्य लोक जे काही या मंदिरासाठी प्रयत्न करत आहेत. वास्तविक या मंदिरात अनेक घडामोडी झाल्या आहेत आणि ह्या पुरातत्व मंदिरासाठी असे प्रयोग करणं, हे मंदिर तोडण्याचा जो प्रयत्न आहे ते थांबलेच पाहिजे आणि यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र यावं असंच आव्हान विश्व हिंदू परिषदेने केलेलं आहे. धन्यवाद.